खासदार सुप्रिया सुळे आपल्यासोबत आहेत। ताई, रोहित पवार जे आमदार आहेत सध्या ईडीच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत, त्यांची चौकशी सुरू झालेली आहे। खरं तर आपण पाहतो आहोत की जशा पद्धतीने वातावरण निर्माण झालेलं आहे, राष्ट्रवादीवरती सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते आणि आज रोहित पवार ईडीच्या कार्यालयात आहेत। भ्रष्टाचाराचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पक्ष करतं, पण त्याचा पुढे काय होतं हा माझा प्रश्न आहे। आज बरं झालं तुम्ही हा आरोपाचा विषय काढला, कारण मला समरजीत गाडगेंना हा प्रश्न विचारायचा आहे की समरजीत गाडगे और भारतीय जनता पक्ष जवाब दो। समरजीत गाडगेंनी मुश्रीफ साहेबांवर खूप आरोप केले, त्यांच्या घरी ईडी पण पाठवली आणि मुश्रीफ साहेबांच्या ज्या वहिनी आहेत आमच्या, त्यांचं मी खरंच त्या माऊलीचं कौतुक करते। मला अभिमान वाटतो की ईडीचे लोक जेव्हा मुश्रीफ साहेबांच्या घरी गेले ना, तेव्हा त्या माऊलींनी सांगितलं माझ्या नातवंडांचं दूध आल्याशिवाय मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही, आणि खूप मोठा संघर्ष झाला होता। आणि मुश्रीफ साहेबांच्या आमच्या ज्या वहिनी आहेत त्यांनी खूप म्हणजे ताकदीने त्या माऊलीला मी मानाचा मुजरा करते, इतक्या ताकदीने त्या लढल्या। आणि समरजीत गाडगे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्या वतीने आरोप करत होते मुश्रीफ साहेबांवर। त्यानंतर मुश्रीफ साहेब त्यांचे घटक झाले आणि ज्या कोल्हापुरात समरजीत गाडगे राहतात त्याच कोल्हापूरचे पालकमंत्रीही झाले। त्याच्यामुळे आमच्या बाजूला होते तेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप आणि ईडी, आणि त्यांच्याबरोबर सरकारमध्ये गेल्यानंतर ते पूर्णपणे पालकमंत्री झाले। त्याच्यामुळे समरजीत गाडगे और भारतीय जनता पार्टी जवाब दो की मुश्रीफ साहेबांच्या केसमध्ये मग मुश्रीफ साहेब भ्रष्टाचारी होते का नाही, होते तर काय करायचंय तुम्हाला माहिती आहे, आणि नसले तर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की हो आम्ही तुम्ही विरोधात होता म्हणून तुमच्यावर खोटे आरोप केले, आज आमच्याबरोबर आला तर सगळं हनीमून छान चाललंय। विषय हाच आहे की हसन मुश्रीफ यांच्यावरती आरोप झाले होते, अजित पवार यांच्यावरती आरोप झाले होते, पवार कुटुंबातल्या अनेक सदस्यांवरती सुद्धा आरोप झाले होते, मात्र आज रोहित पवारांना ईडीच्या कार्यालयात दाखल व्हावं लागलं, ते चौकशीला सामोरे जात आहेत। पवार कुटुंबियावरती हा थेट हल्ला आहे का? अर्थातच आहे। याचं कारण असं, हा फक्त रोहितवर नाहीये, हा विरोधी पक्षावर अन्याय आहे। हा काही एका कुटुंबाचा प्रश्न नाहीये, हा नैतिकतेचा प्रश्न आहे। आणि ही नैतिकता सगळी सोडून सुडाचं गलिच्छ राजकारण आज जे सत्तेतले लोक करतायत हे दुर्दैवी आहे, आणि असं गलिच्छ सुडाचं राजकारण फार टिकत नाही हो। तुम्ही जसं भाजपला सवाल विचारले, भाजपला प्रश्न विचारले, हसन मुश्रीफ असतील, अजित पवार असतील, महायुतीमध्ये सरकारमध्ये सामील झालेले आहेत, त्यांच्या चौकशा, त्यांची नोटीस, ह्या सगळ्या प्रकरणं जे आहेत आता बंद झालेली आहेत, मात्र रोहित पवार जे आहेत ते महायुतीमध्ये सामील झाले नाहीत, म्हणून त्यांच्यावरती ही कारवाई होती। शक्यता नाकारता येत नाही। तुमच्या प्रश्नामध्येच माझं उत्तर आहे ना, तुम्ही हा प्रश्न विचारावा असं तुम्हाला इच्छा झाली, त्याच्यामुळे त्याचं उत्तर देणं मला गरजेचंच वाटत नाही। मागच्या अनेक दिवसापासून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण मतदारसंघात आहात, सातत्याने कामं चालू आहे, दौरे चालू आहे, एका बाजूला राष्ट्रवादीची विधान भवनामध्ये सुनावणी चालू आहे, एका बाजूला रोहित पवार ईडीच्या कार्यालयात आलेले आहेत, सगळी संघर्ष चालू आहे, आणि संघर्षामध्ये कसरत करताना मनामध्ये काय भावना आहेत? नाही, मनामध्ये एकच समाधान आहे की सत्यमेव जयते। तिन्ही बाजूनी, म्हणजे माझा लोकसभा मतदारसंघ असेल, स्पीकरकडे चाललेली केस असेल, सुप्रीम कोर्ट असेल, इलेक्शन कमिशन असेल किंवा ईडी असेल, सगळीकडे एक समाधान आहे की मी सत्याच्या बाजूने आहे। त्याच्यामुळे फार मनाची घालमेल होत नाही। ठीक आहे, सुरुवातीला वाईट वाटायचं की हा अन्याय काय होतोय, पण ठीक आहे, ही वेळ आहे थोडीशी वेगळी, हा काळ हा संघर्षाचा आहे, थोड्याशा अडचणी होतील पण सत्यमेव जयते। जेव्हा आपण सत्याच्या बाजूने असतो ना, तेव्हा संघर्षाची किंवा या अडचणींची भीती वाटत नाही। रोहित पवार आज जेव्हा या ठिकाणी येत होते तेव्हा त्यांनी विधानभवनात जाऊन महापुरुषांना त्यांनी अभिवादन केलं, त्याच्यानंतर शरद पवारांचा सुद्धा आशीर्वाद घेतला, आपण देखील त्यांना संविधानाची एक प्रत दिलेली आहे। या सगळ्या माध्यमातून रोहित पवारांना काय कानमंत्र दिलेला आहे का, त्यांना काय सांगितलंय तुम्ही? फक्त सत्याच्या बाजूने लढ आणि सत्य बोल, एवढंच। एक आत्या म्हणून काय सांगणार मी त्याला तो एक जबाबदार कर्तृत्ववान मुलगा आहे, कष्ट करणारा आहे, आणि त्याच्यावर आज त्यांनी एक विचार मांडलेला आहे, एवढी मोठी संघर्ष यात्रा केली आहे, त्याच्यामुळे कदाचित त्याच्यावर आज जो अन्याय होतोय, जो अशा काश्मीर टू कन्यानी अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांवर झालेला आहे, त्याच्यामुळे लढेंगे और जीतेंगे। कालच्या सुनावणीमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी प्रामुख्याने एक मुद्दा मांडला, तो म्हणजे की राष्ट्रवादीचे जी प्रमुख जी कागदपत्र आहेत ती एका कपाटामध्ये ठेवलेली होती, आणि ती कपाटाची जी जबाबदारी आहे ती महत्वाच्या दोन नेत्यांवरती होती। सध्या ते दोन्ही नेते विरोधी पक्षामध्ये गेलेले आहेत, म्हणजे समोरच्या पक्षामध्ये गेलेले आहेत, आणि त्या कागदपत्रांचं काय झालं याच्याबाबत कुणालाही काही कल्पना नाहीये। तुम्हाला कुणावर संशय किंवा काय झालंय सांगा। जितेंद्र आव्हाडजी काल बोललेले आहेत,
आणि मला असं वाटतं माझ्या जेव्हा चर्चेत होतं माझ्यासारख्या व्यक्तीने त्याच्यावर वेगळं काही भाष्य करण्यास संयुक्तिक होणार नाही. शेवटचा प्रश्न विचारते की सध्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने समर्थक जमा झालेले आहे. शरद पवार स्वतः पक्ष कार्यालयात बसून आहेत. कुठेतरी भाजपाकडून विरोधी पक्षाकडून आरोप केला जातोय की तुम्ही दबावाचं राजकारण करताय. जर सत्ता त्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत 200 आमदार 300 खासदार आणि एक शरद पवार जर त्यांना भारी पडत असेल तर अजून काय बोलू मी. तर आपण पाहत आहोत की खरं तर सगळ्या बाजूने संघर्ष चालू आहे. एका बाजूला सुनावणी आहे, दुसऱ्या बाजूला ईडीची कारवाई चालू आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही सत्याची बाजू लावून धरणार आहोत आणि त्याच्यासाठी म्हणून आमचा हा लढा चालू आहे. आणि एकूणच जो विजय आहे तो सत्याचाच होईल अशी जी एक भावना आहे ती खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.